सूर्यवंशी साहेबांच्या शुभ हस्ते टीम आपण पाहिलं गेलं तर सोनावडे नवलाई सोनावडे टीमला 49 वैयक्तिक धाबा आणि या स्पर्धेतील सर्वाधिक धावसंख्या बनवण्याचा महान बहुमानच्या खेळाडूच्या नावे आहे. तो खेळाडू सोनावडे संघाने टॉस जिंकला आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय मैदानाच्या आतमध्ये घेतलाय. चला सोनावडे संघ लाईनअप करून लगेचच मैदानाला ताबा घ्यायचा आहे. आपल्याला विनंती असेल, जास्त वेळ नसेल आपल्याकडे आणि फक्त 3 षटकांची ही लढत असेल. 18 चेंडूची ही लढत आपल्याला पाहायला मिळेल. थोडंसं लाईनअप फास्ट जायचं, फास्ट रनअप घेऊन जा. लाईनअप मध्ये जा, रनअप मध्ये जा, पळत जावा, कारण आपल्याला ना वेळ कमी आहे. अजून 4 मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. सन्माननीय एकनाथजी पवार साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचं देखील आपण करूयात. सहर्ष स्वागत. दादा आपल्याला विनंती असेल, आपण व्यासपीठावर यायचंय. आपलं देखील या ठिकाणी सहर्ष स्वागत असेल. त्याचबरोबर पाटण तालुक्यातील एक बुलंद आवाज आकाश दादा यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. आकाश दादांचं देखील आपण करूयात. सहर्ष स्वागत असेल. चला एक चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला सोनावडी टीम, दुसऱ्या बाजूला पवारवाडी. चांगली मॅच, कारण एका खेळाडूने 49 वैयक्तिक धावसंख्या बनवली आणि दुसऱ्या बाजूला विचार केला तर पवारवाडीचा बॅटर 37 अभिषेकने बनवला. दोघांमध्ये हे धुरंधर युद्ध मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. आघाडीचे दोन्ही बॅटर आहेत, सलामीच्या आहेत. दोन्ही संघांना विनंती असेल आपला 12वा खेळाडू त्वरित पटवायचा. येस टीम सोनावडी टीमचा 12वा खेळाडू आलेला आहे पवारवाडी संघ. यस याच दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय आदरणीय एकनाथ पवार उर्फ सरबगावचे लाडके मामा यांचंही शुभागमन झालंय. या मैदानावरती आपल्याला विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. लेट्स प्ले. पुन्हा एकदा मॅचला होते सुरुवात. संध्याकाळचं सत्र. चेक पवारवाडी संघ आपला 12th मॅन आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. फलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत आलेलं नाही. चेक यानंतर आपण व्यासपीठावरती शुभ सन्मान करूयात. सन्माननीय एकनाथ पवार उर्फ मामा यांचंही शुभ सन्मान भाऊ सूर्यवंशी साहेबांच्या शुभ हस्ते केला जातोय. येस लेग अंपायर्स कमिटीचा एक मेंबर पाठवा प्लीज. आयोजन कमिटी व्हॉलेंटियर संतोष. चला प्लीज संतोष, विनंती असेल लेग अंपायरची भूमिका पण पार पाडायची एक मॅच. चला मॅच तुमच्यामुळे थांबलेली आहे याची आपण नोंद घ्या. चला 24 तास तत्पर राहायचं, प्रत्येकाला तत्पर राहायचं. आयोजन आहे ते म्हणजेच मिरासवाडी गावाचं. येस विनंती असेल सन्माननीय पाहुण्यांना आपण समोर बसून घ्यायचा. ओमकार चेक मॅचला सुरुवात करायची आहे. 15 मिनिटांचा अवधी, त्यातील 12 मिनिटात आपल्याला 8 मिनिटात 2 षटक समाप्त करायचे याची मात्र दक्षता घ्यायची आहे. कारण पाहिलं तर फक्त 8 मिनिटं दिली जातील 2 षटकांसाठी, 12 मिनिटं दिली जातील 3 षटकांसाठी. O2 कॉम्बॉक्स. वॉट फिल्डिंग. पहिलाच बॉल, धोक्याची घंटा. क्रिकेट मधली आत्महत्या घडली आहे. धावबाद झाला आणि खेळाडू तंबूच्या आश्रयाला निराश पाऊल आणि प्रत्येक पाऊल आता जड झालंय. बाहेर जायची इच्छा नाहीये पण जावं लागेल. विकेट मिळाली पहिल्या बॉलवरती. पहिलाच बॉल आपण पाहिला प्रतिम आणि हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला. कॉलिंग मध्ये बिघाडी झाली, कॉलिंग मध्ये खराबी झाली आणि विकेट मिळाली. दुसरा बॉल, हो आखूड टप्प्याचा बॉल उडाला. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहेत. हो बॉल धरतीला दान झाला. अफसूक सर्वांचे हात डोक्यावरती गेलेत. सोनावडे संघाच्या काम असं करा, नाव झालं पाहिजे. नाव असं करा, नाव बैठताच काम झालं पाहिजे. या मॅच मध्ये खेळ असं करावं लागेल, कारण इथे जीवनदान मिळालंय. दारू सोडा, पान सोडा, तंबाखू सोडा, नशा सोडा, कॅच सोडू नका. त्रास होईल मित्रांनो. उठता बसता, खाता पिता, झोपता. बाबळीचा काटा टोचल्यानंतर त्रास होणार नाही, पण कॅच सुटल्यानंतर त्रास होईल. आपले बंधू प्रेम आपल्याला कट्ट्यावरती बसल्यानंतर पाहायला मिळतात. प्रेमाचे शब्द ऐकायला मिळतात, जे शब्द आपण कधीच ऐकत नसतो. कारण कॅचेस सुटले, सामना संपतो आणि सामना संपला. अगदी सामन्याचे निकाल बदलतात. या मॅच मध्ये आता पाहिलं गेलं तर कॅच ड्रॉप झाला दुसऱ्या बॉलवरती. हो पुन्हा एकदा हलक्या हाताने दूरवरती बॉल राहिलाय. वेट अँड वॉच पाहायला मला बॉलवरती जाणं गरजेचं होतं. इथे खराब फिल्डिंगचा प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये. 3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झाला आणि धावफलकावरती धाब आहे ती म्हणजे डिक्लेअर क्षेत्रामध्ये गेलेला एखादा वेळ धावफलक पुढे. सुरुवात चांगली झाली आहे नितीनच्या माध्यमातून. खूप चांगली गोलंदाजी, टप्पा चांगला आतापर्यंत. हो पुन्हा एकदा टॉपेश. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आहेत. बॅटचा किनारा, विकेट किपरचा सहारा. आणखीन एका विकेटचं पतन.
विकेट क्रमांक 1 मैदानाच्या आतमध्ये. सातत्याने संधी मिळत होत्या, संधीचं सोनं करता आलेलं नाहीये आणि त्यानंतर अभिषेक नाबादचं वादळ बाद झालं. अभिषेक नाबादचं वादळ बाद झालं आणि विनंती असेल दोन्ही टीमला थोडंसं स्पीडअप घ्यायचं. कुठेतरी वेळ आपल्याकडे कमी आहे. भरपूर साऱ्या अजून 2 सेमीफायनल, एक फायनल आणि त्यानंतर अगदी पाहायला लागलं तर क्वार्टर फायनलची एक मॅच. या सर्व काही मॅच अजूनही पेंडिंग आहेत मैदानाच्या आतमध्ये. त्यामुळे विनंती असेल आपण लवकरात लवकर तयार राहायचंय. यानंतर होणारी मॅच, या सामन्यातील विजयी संघ विपक्ष VCC सनबोर संघ तयार राहायचा. हो पुन्हा एकदा बाउन्सर बॉलचा वापर आखूड टप्पाचा मारा, त्यालाही हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला आणि डॉट बॉल नंतर धावफलक पुढे जाऊन पोहोचतो तर म्हणजे 1 धाव. बॉलचा विचार केला तर 5 बॉलचा खेळ समाप्त झाला. 18 बॉलचा हा संपूर्ण खेळ. हो पुन्हा एकदा लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, पंचाकडे लाऊड डाफेल आणि पंच दबाव तंत्राला इथे नाकारतायत. नकार स्पष्ट. षटकाची झाली समाप्ती. 1 षटकांचा खेळ समाप्त झाला. 1 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद, 2 गडी बाद, 1 अशी धावसंख्या धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. संध्याकाळचं सत्र आलेल्या सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत. शिवगर्जना स्पोर्ट्स मिरासवाडी यांच्या माध्यमातून जय हनुमान चषक 2026. कालचा दिवस, संपूर्ण दिवस केपीने एकट्याने गाजवला. आज संपूर्ण मिरासवाडी गाव आलाय. एकटा लढला कालचा दिवस. धारार तिथे पडला, सर्व काही जिथे तिथे कमी पडेल तिथे तिथे केपी एकटाच उभा राहिला. आज संपूर्ण मिरासवाडी संघ आला. आयोजन सोपं नाहीये. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न केलाय. पहिलाच बॉल डॉट आणि डॉट नंतर पुन्हा एकदा दबाव स्पष्ट. सन्माननीय आदरणीय अमोल सूर्यवंशी साहेबांचंही शुभागमन झालंय. आपल्यालाही विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थान आपण लढायचंय. डॉट बॉल नंतर आता दबाव वाढला. 1च धाब आहे. 2 गडी बाद झालेत. पहिल्या षटकाची पुनरावृत्ती पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल का? खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत. लॉफ्ट केलाय इन फ्रंट ऑफ द स्क्वेअर खेळण्याचा प्रयत्न. बॉल निघून गेलाय फाईन रेटच्या दिशेला. घोषांकी क्षेत्र आणि सिंगल मेल. प्रयत्न लाजवाब होतोय. चुकीचं क्षेत्र निवडलं गेलं. अलीकडच्या काळामध्ये युवा खेळाडूंच्या डोक्यामध्ये हवेची एक गमत असते मित्रांनो. जर खेळाडूंच्या डोक्यात हवा गेली का खेळाडूंना बरं वाईट काही कळत नाही. चाकामधून हवा गेली की चाक पळत नाही आणि माणसाच्या शरीरामधून हवा श्वासोश्वास बंद झाला की घरातले सुद्धा घरात ठेवत नाहीत. त्यामुळे हवा डोक्यामध्ये नसणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा चांगला बॉल, हाई बॉल इम्प्रोवाइज करायचं होतं. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल नंतर समीकरण आता पाहिलं गेलं तर 2 धाबा आहेत. 3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये समाप्त झालाय. या षटकामध्ये फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केली आहे गोलंदाजाने. प्रेक्षकांची गर्दी वाढतीये. तोबा गर्दी. संध्याकाळचं सत्र आनंद घेत असताना प्रेक्षक. हो पुन्हा एकदा बॉल अवे फ्रॉम द बॉडी. डॉट बॉल. सातत्याने डॉट डिलिव्हरी. भेदक गोलंदाजी आहे. टप्पा प्रत्येक बॉलवरती पाठीमागे पुढे केला गेला आणि त्यामुळे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर धावपलकाला ब्रेक लागलाय. धावपलकाला व्यसन लागलं. धावपलकाची गती कमी झाली आहे. हाई बॉल चांगला आहे. लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल व्हाईट बॉल आणि व्हाईट बॉल नंतर धावपलकावरती 1 धावेने धावफलक. थेंबे थेंबे तळे साचे. 3 अशी धावसंख्या धावपलकावरती. सन्माननीय आदरणीय प्रदीप सूर्यवंशी साहेबांचंही शुभागमन झालंय. आपलंही मनपूर्वक स्वागत असेल जय हनुमान चषक 2026 मध्ये. हो लॉफ्ट केलाय पुन्हा एकदा ऑन साइडला. बॉल खाली क्षेत्ररक्षक धावतायत. बॉल निघून चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. सिंगल मिळेल आणि सिंगल नंतर धावपलक जाऊन पोहोचेल तो म्हणजे टोटल 4 या धावसंख्येवरती. 6 बॉलचं षटक. पहिल्या फेरीमध्ये आपण पाहिलं 20 बॉलचं क्रिकेट आणि दुसऱ्या फेरीमध्ये आपण पाहिलं गेलं तर 18 बॉलचं क्रिकेट. रवी सूत्रे साहेबांचंही शुभागमन झालंय. आपलंही मनपूर्वक स्वागत आहे. आणि याच दरम्यान आपण पाहिलं तर पाटण तालुक्यात क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय शिवा जाधव बॉस साहेबांचं शुभागमन झालंय. पहिलीचा प्रयत्न केलाय. डोक्याची घंटा वाजली का पाहूयात. इथे सिंगल कंप्लीट झाली का पाहूयात. पंचाचा निर्णय अजूनही पेंडिंग आहे. थर्ड अंपायर यस. स्ट्रायकर इंडला थर्ड अंपायर्स.
येस, आपण थर्ड अंपायर डिसिजन पेंडिंग आहे. धगधग आता वाढेल. तरी पण ऑनफिल्डचा डिसिजन आपण पाहूयात काय आहे. ऑनफिल्डचा डिसिजन आहे विकेट. आपण थर्ड अंपायरच्या निर्णयाचा अजूनही वाट पाहतोय. थर्ड अंपायरच्या कक्षेमधून निर्णय पेंडिंग आहे. जर टेक्निकली काही अडथळा आला तर ऑनफिल्ड अंपायरचा डिसिजन हा कन्फर्म केला जाईल, ग्राह्य धरला जाईल. येस, ऑनफिल्ड अंपायर तुमचा डिसिजन अंतिम असेल कारण टेक्निकली अडथळा आहे. त्यामुळे इथे पाहूयात काय निर्णय असेल. ऑफिशियल पंच सेफ आहे खेळाडू. येस, सेफ खेळाडू आहे. सेफ खेळाडू आहे. त्यामुळे खेळाडू बाद नसेल आणि धावफलकावरती धाव मिळेल ती म्हणजे टोटल 5 धावा धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. शेवटचे 6 बॉल. हो, लॉफ्ट केला अलॉंग द कार्पेट. ऑन साइडला सिंगल आणि सिंगल नंतर धावफलक आपण पाहिलं गेलं तर डॉट बॉल. शेवटचं षटक खूप चांगली गोलंदाजी राहिली आहे. अक्षरशः बांधून ठेवलंय बॅटरला. चांगला बॉल टॅप केलाय. डीप मिड विकेटला बॉल निघालाय. डीप मिडला दुसरीचा प्रयत्न केलाय वेगाने. 2 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट. खूप धाव मैदानाच्या आतमध्ये धावांसाठी पाहायला मिळते आणि 2 धाब्याने धावफलक पुढे जाऊन पोहोचलाय. तो म्हणजे टोटल 7 धावा. 7 मिळणं गरजेचं आहे बॅटरला. लॉफ्ट केलाय. उशीर झालाय. फटका पाहूयात. क्षेत्ररक्षक विजय बॉलच्या खाली आहेत. कोणतीही चूक नाहीये. सोनावडे टीमने पकडला. आणखीन एक झेल. संपलाय फलंदाजाचा हा छोटासा खेळ. फलंदाज बाद. कॅप्टन नाराज असेल. स्वतःबाती नाराज. या मॅच मध्ये खूप काही करू शकलेला नाहीये. तुम्ही किती क्रिकेट खेळता याच्यापेक्षा किती बॉल खेळायला मिळाले याच्यापेक्षा किती धाबा मिळवल्या, किती धावा बनवल्या हे संघासाठी महत्वाचं असताना आता या मॅच मध्ये धाबा कमी बनवले गेल्यात कॅप्टनच्या माध्यमातून आणि संघ पुन्हा एकदा संकटामध्ये अडकला. या मॅच मध्ये आपण पाहिलं तर 7 अशी धावसंख्या लो स्कोरिंग मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. हो, पुन्हा एकदा इन स्विंग ऑफ कटर बॉलचा वापर मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल. 2 बॉलचा खेळ अजूनही मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे. चला यानंतर होणारी मॅच. YCC सनबूर टीम आपण तयार राहायचं. VCC बर सनबूर प्लीज माफ करा. दुसरीचा प्रयत्न पुन्हा एकदा. 2 धाबा कंप्लीट होतील. 2 धाब्याने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल तो म्हणजे 9. शेवटचा अंतिम बॉल असेल या षटकामधील. 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. षटकाराला तर मॅच मध्ये मजा येईल. लो स्कोरिंग मॅच. धाबा डिपेंड केल्या जातील का. क्रिकेटमध्ये भरपूर वेळा घडलंय. हाई बॉल ऑफस्टमच्या खूपच बाहेर. उजव्या एसटीच्या बाहेर. पंच दंडित करतायत. पंच दोन्ही हात समांतर करतायत. पंचांना भरपूर सारी कसरत करावी लागली आजच्या दिवसामध्ये. आज कदाचित पंचांना सातत्याने कसरत करावी लागते. व शनिवार आणि रविवारचा दिवस पंचांसाठी भरपूर सारी मेहनत. 2-3 वजन किलो कमी होत असेल इतकी कसरत करावी लागते 2 दिवसामध्ये. लॉफ्ट केला आहे सरळ बॅटने. डीपला क्षेत्ररक्षक सरळ मार्गी आपण पाहिलं. दुसरीचा प्रयत्न केलाय आणि इथे विकेटची पतन झालाय. एकच मिळेल आणि एका धाबेने धावफलक पोहोचेल तो म्हणजे 11. जिंकण्यासाठी गरज असेल 12 धाबांची. पहिला दिवस अ गट गाजवला तो म्हणजे कुसरून संघाने. दुसरा बी ग्रुप किती 11 धाबा 12ची गरज. दुसरा दिवस गाजवला यजमान संघ मिरासवाडी संघाने. तिसरा गट अर्थात क गट गाजवला तो म्हणजेच आपण पाहिलं गेलं तर श्री 11 काळगाव संघाने. आणि आता चौथा गट कोण गाजवणार. चौथा गट कोण गाजवणार पाहायचंय कारण चौथ्या गटातील क्वालिफायरची मॅच. चौथ्या गटातील क्वालिफायरची मॅच पाहायला मिळणाऱ्या YCC सनबूर विपक्ष या सामन्यामधील विजयी संघ. सध्याच्या घडीला जर पाहिलं तर सोनावडे संघ थोडासा आघाडीवरती पाहायला मिळतोय. पण क्रिकेटच्या खेळामध्ये कोणतीही धावसंख्या विजयाची गॅरंटी देणार नाहीये. कमी धावसंख्येचा सामना सुद्धा जिंकता येतो. फक्त तुमचे प्रयत्न प्रामाणिक पाहिजेत. या मॅच मध्ये अभिषेक बाद झाला आणि अभिषेक बाद झाल्यानंतर पवारवाडी संघ अक्षरशः ढासळला गेलाय, कोसळला गेलाय. कोणत्याही खेळाडूला बॅटिंग मध्ये जास्त काही करता आलेलं नाहीये. विकेट सातत्याने मिळवल्या गेल्या सोनावडे टीमने आणि धाबांना ब्रेक लावत गेलेला पण पाहिला. चला सामना फास्ट घ्या प्लीज. चला बॅटिंगसाठी सोनावडे टीमला विनंती आहे. चला बॅट्समन पाठवा प्लीज विनंती असेल.
त्यानंतर आपण सेमीफायनलचे ड्रॉ कसे आहेत? विजय टाका ना, एकाच विषयी विजय टाका आणि बाकी 3 सांगा ना. त्याच्यानंतर जी मॅच होईल ना त्यांच्यात आपण ते चिठ्ठी एक विजयची टाकू. हा टाका. आता शिट्ट्या बनवून घ्या बोलतो. यस चला सामना सुरू करायचा आहे. कारण बाळाची गरज आहे, लगेच मॅच संपणार आहे. चला यस आहे ना, पण ती विजयची टाकून घ्या ना, बनवून घ्या. चला आपण याचा येतात आहे, मोकळच काय देते, मोकळच काय देते घ्या. पहिला बॉल गोलंदाजी मार्कवरती, गोलंदाज अभिषेक. 12 धावा बनवायच्या आहेत. स्ट्रायकर लेनला बॅटर लॉफ्ट केला. पहिलाच बॉल समोरच्या बाजूला, बॉल निघून चाललाय. एक टप्पा बाउंड्री लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार. मितील धावा 4, येईल तो लाजवाब चौकार. 4 धावा, 4 धाव्याने धावफलक पुढे. जिंकण्यासाठी आता फक्त आणि फक्त 8 धावांची गरज. पहिलाच बॉल इरादे स्पष्ट केलेत. बॅटर फक्त आणि फक्त मैदानाच्या आतमध्ये. चौकारांचा पाडा बोलतोय आज. पहिल्या मॅच मध्ये काय बॅटिंग केली, 49 धावा मंगेशच्या माध्यमातून. या मॅच मध्ये आता उदय पहिलाच बॉल चौकार मारत असताना एंड इज बिगिनिंग, अंतस्त्री प्रारंभ. उदयकर तर पहिलाच बॉल लॉफ्ट करत असताना दुसऱ्या बॉलवरती पुन्हा एकदा क्रॉस बॅटर्ड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. डॉट बॉल कमबॅक केलाय अभिषेकने. या मॅच मध्ये विकेट्स मिळवाव्या लागतील तुम्हाला. मॅच जिंकण्यासाठी सातत्याने वरच्या आघाडीच्या 2-3 विकेट लवकर घ्याव्या लागतील या मॅच मध्ये. फटका फसलाय, बॉल निघालाय डी झोन मध्ये. सिंगल आणि सिंगल नंतर आपण पाहिलं तर 5 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल. चला सेमीफायनल साठी पात्र झालेले संघ आपण तयार राहू शकता. विनंती असेल कुसरोड संघ आपण रिपोर्टिंग करा. दुसऱ्या बाजूला टीम असेल मिरासवाडी. तिसरा संघ असेल या स्पर्धेमधला तो म्हणजे काळगाव. आणि चौथा संघ या नंतरच्या होणाऱ्या सामन्यातील विजयी संघ. सिंगल मिळेल आणि सिंगल नंतर चेक. चला लगेच कुसरू संघ आपला कॅप्टन पाठवायचा आहे. मिरसवाडी संघ आपला कॅप्टन पाठवायचा आहे. आणि त्याचबरोबर काळगाव संघ आपण देखील आपला कॅप्टन पाठवायचा आहे. जिथे या मॅच नंतर ड्रॉ केला जाईल कोणत्या इथे लॉफ्ट केलाय. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न. नो बॉल इथे पाहायला मिळतोय. त्यानंतर वनडी टोटल 2 धाबा. बाय 1 गेट 1 फ्री. टोटल 2 धाब्याने धावफलक जाऊन पोहोचेल तो म्हणजे 8 धावा. चला टॉस साठी या लगेच VCC सनबोर टीम. यस सामना होईल का फिनिश पाहूयात. सामना आतमध्ये ढकललाय. सिंगल मिळेल आणि सिंगल नंतर धाव फलक पुढे जाऊन पोहोचेल तो म्हणजेच 9 धाबा बनवायच्या आहेत. अजूनही 3. आणि याच दरम्यान आपण पाहिलं या संपूर्ण स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून YouTube सौजन्य आपल्याला दिलेलं आहे ते सन्माननीय विलास सूर्यवंशी साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. आपल्याला विनंती आपण या व्यासपीठावरती यायचं. आपलाही शुभ सन्मान या व्यासपीठावरती केला जातोय. सन्माननीय आदरणीय विलास सूर्यवंशी साहेबांचं शुभागमन झालंय. आपलं मनपूर्वक स्वागत आणि आपला शुभ सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने या व्यासपीठावरती केला जातोय. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची एक आठवण इथे टिपली जातीय. सन्माननीय विलास सूर्यवंशी साहेबांचा शुभ सन्मान आपण या व्यासपीठावरती करत आहोत. 3 धाबांची गरज सामना जिंकण्यासाठी, 2 धाबांची गरज सामना जिंकण्यासाठी. आणि युवा गोलंदाज ओमकार गोलंदाजी मार्कवरती. दुसरं षटक. स्विचिटचा प्रयत्न. सिंगल मिळेल आणि सिंगल नंतर स्कोर लेवल. सन्मान दिला गेला. 1 मिळाली. स्कोर लेबल झाला. 1 धाब्यांची अजूनही गरज. एक मॅच आहे ना क्वालिफाय. अजून दुसरे कॅप्टन नाही आहेत ना. जाऊ दे, होऊ दे ना. मॅच ब्रेक मध्ये करू आपण. ब्रेक मध्ये करू ना आपण. ब्रेक मध्ये करू.
चला बीसीसी सनबूर टीमचे कॅप्टन्स आपण या लगेच विनंती असेल. इथे सामना फिनिश, सामना जिंकलाय सोनावडे सिंग आणि यानंतर मॅचसाठी विनंती असेल टॉससाठी या लगेच. 9ला 11 सोनावडे टीम विपक्ष VCC सनबूर. कॅप्टन आपण लगेच टॉससाठी यायचंय. टॉस बॉक्स मध्ये आपल्यासोबत जोडले जातील दत्ता धोंडे सर. DD सरांच्या वाणीतून आपण टॉस बॉक्स मधील संपूर्ण कहाणी ऐकूयात. चला या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा किताब सुद्धा आपण देऊयात. गोलंदाजी खूप चांगली राहिली आहे. कोणती फोर व्हीलर येस टू व्हीलर तिथे कोणी फार केलेली आहे. तिथे वायर आहे YouTube लाईव्ह टीमची. त्यामुळे विनंती असेल ती बाईक काढा प्लीज. टू व्हीलर आता जी टू व्हीलर लावली आहे. येस पहिलं षटक ज्याने हाताळलं आणि एक धाव खर्च करत असताना 2 विकेट्स ज्याने मिळवल्या तो म्हणजेच अनुभवी खेळाडू नितीन कॅप्टन ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला सोनावडे टीम कॅप्टन नितीन दादा या. दुसऱ्या बाजूला VCC सनबूर आपणही टॉससाठी यायचं लगेच.